भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं गोविंद बलराजला चिडून सांगतो की जी शंका होती तीच खरी ठरली. इन्स्पेक्टर जॅकीने आशा आणि नानांना जामिनाची संधी मिळवून दिली आहे. सोहनलाल पल्लवी आणि गायत्री दोघींनाही समजवतात की ज्या दिवशी ह्यातील सत्य समोर येईल त्या दिवशी तुमचे डोळे उघडतील. सोहनलाल गायत्रीचं बोलणं ऐकून नानांच्या घरी येतात आणि गायत्रीला पण हे पाहून आश्चर्य वाटतं की विजय आशाच्या घरी सुरक्षित आहे. आता पुढे. बाबा, दुनिया काय म्हणेल याविषयी मला काही देणं घेणं नाही, पण माझ्याच घरामध्ये माझ्या पत्नीच्या डोळ्यांमध्ये तुमच्या आणि आशासाठी मी एवढा रागद्वेष नाही पाहू शकत. म्हणून मी गायत्रीला इकडे घेऊन आलो. बेटा, पण ही गोष्ट उघड होता कामा नये. बाबा, तुम्ही माझ्यावर भले विश्वास ठेवू नका, पण गायत्रीवर पूर्ण विश्वास ठेवू शकता. जरा थांब बेटा. बेटा, तू जे काही इथे पाहिलंस ना ते बाहेर कोणालाही सांगू नकोस. मम्मा, तुमच्या डोळ्यातले अश्रू मला सांगतायत. विजयच्या तोंडून सत्य ऐकल्यानंतर तुम्हाला किती दुःख झालंय, पण मला तुम्हाला दुःख द्यायचं नव्हतं. तुमच्या डोळ्यात अश्रू नाही पाहू शकत मम्मा मी. मम्मा, विजय इथे आहे म्हणून असं तुम्ही बिलकुल समजू नका की तो माझा आहे. मला ठाऊक आहे तुम्ही पल्लवीवर किती प्रेम करता ते. आणि पल्लवी, ती तर तुम्हाला तिच्या सख्या आईपेक्षाही जवळची मानते. तेव्हा तिच्या सुखाच्या बाबतीत तर तुम्हाला विचार करायलाच हवा ना मम्मा. मी तुमची सावत्र मुलगी आहे. पण पल्लवी, ती तर तुमची सख्खी भाची आहे. तर मग तिच्या सुखाच्या बाबत तुम्ही का नाही विचार करणार? मी तुम्हाला वचन देते मम्मा की पल्लवीला तिचं सुख नक्की मिळेल, तिला तिचं प्रेम नक्की मिळेल. मी स्वतः तिच्या सुखात सहभागी होईन. कारण नात्यांना कमकुवत झालेलं मी नाही पाहू शकत. शिवाय त्यांना स्वार्थी नाही बनू देऊ शकत.
विजय, हे पहा, आपल्याला या वळणावर आणून ठेवणारं फक्त आणि फक्त गोविंद आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्याना चव्हाट्यावर आणून ठेवणारा तोच आहे. म्हणून जोपर्यंत तो गजाड नाही जात तोपर्यंत प्लीज आपण गप्प राहावं, काही बोलू नका. आणि हो, हे सत्य तुम्ही पल्लवीला पण सांगू नका की विजय आमच्या घरी राहतोय. कारण माहित नाही की पल्लवी या गोष्टीला पचवू शकेल की नाही. ते गायत्री बेटा, इतकं लक्षात ठेव बेटा, जर ही गोष्ट बाहेर कळली ना तर विजयच्या जीवासाठीचा धोका नक्कीच वाढेल. ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस बेटा. गायत्री, फक्त पल्लवीच नव्हे, तू देखील गोविंदच्या फसव्या जाळ्यामध्ये अडकून आशा आणि बाबांना चुकीचं समजत राहिलीस. मला या गोष्टीची जाणीव झाली म्हणून मी तुला बाबांच्या घरी घेऊन गेलो. खरंच मला आधीच कळायला हवं होतं. किती गैरसमज होते माझे, किती चुकीचा विचार करत होते मी. तुला तर सत्याची जाणीव झाली आहे गायत्री, पण सध्या तरी पल्लवीला ही गोष्ट मुळीच कळता कामा नये. आज मला याची जाणीव झाली की मी किती मोठी चूक केली आहे. आशाच्या नानाजींना चुकीचं समजून माझ्याकडून फार मोठा गुन्हा झालाय. गायत्री, प्लीज असं नको म्हणूस. पल्लवी, कुठून येतेस बेटा तू? विजयच्या घरून येते, एका आईची आसवा पाहून येते. आशासाठी बस शिव्या शापच निघतायत आणि काही नाही. कशी एक बाई दुसऱ्या बाईचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते? कशी? तू आशाला शिवशाप का देतेस पल्लवी? आणि ते पण कोणा दुसऱ्याच्या सांगण्यावरून? बेटा, आधी कमीत कमी खरं काय ते समजून तर घे, जाणून तर घे. आणखीन किती समजावं लागेल मला? माझ्यासाठी सत्य हेच आहे की एक आई आपल्या मुलासाठी तडपडते, रडते. ह्या सत्याला मी नाकारू नाही शकत आणि नाही विसरू शकत. पण पल्लवी, त्या अश्रूंचं कारण आशा आहे हे अजून सिद्ध तर नाही झाले ना. मावशी, आतापर्यंत जे सिद्ध होऊ शकलं नाही ते खोटं आहे असं पण सांगता येत नाही ना. क्लिअर अशी गोष्ट आहे की जॅकीनेच आशाला हेल्प केली होती बेल मिळवण्यासाठी. हा सगळा खेळ त्या आशानेच रचलाय. आधी तिने विजयला भाग पाडलं जेलमधून पळून जाण्यासाठी, मग त्याच्या मागे मुन्नाला पाठवून दिलं. विजयची हत्या करण्यासाठी. माहित नाही विजय सध्या आहे कुठे, कशा अवस्थेत आहे, कुठल्या स्थितीत आहे. आता तर मला देखील वाटायला लागले की कोणी विजयला किडनॅप तर नाही केलं ना. आणि या सर्वांच्या मागे फक्त आशाचाच हात असणार. बघितलंस विचारांवर कसा विषाचा प्रभाव झालेला आहे की पल्लवीला प्रत्येक गोष्टीच्या मागे आशाचाच हात दिसतोय. विजयच्या आईचे अश्रू पाहून आली आहे ती. विजयच्या आईला तर हेही नाही ठाऊक की विजय सुरक्षित आहे. मी समजू शकते तिच्या मनात काय चाललं असेल ते. रेखा ही भाग्याची.
विजयच्या न्यायालयातल्या तारखेसाठी आणखीन किती दिवस शिल्लक राहिलेत? अजून 5-6 दिवस बाकी आहेत. आणि जर 5-6 दिवसात विजय नाही मिळाला तर न्यायालय काय करेल? विजयला यासाठीच तर पळवून नेलंय की त्याने न्यायालयातच पोहोचू नये. या बाबतीत तुम्ही पल्लवीशी एकदा बोलून घेता का जरा? काळजी करू नकोस सुहासिनी. न्यायालयाच्या समोर हा सगळा मामला ठेवून पुढची तारीख तर घेतली जाऊ शकते ना. आणि मी तर हा विचार करतोय की विजय न्यायालयामध्ये हजर राहू शको वा न राहू शको, सक्सेनाचं म्हणणं तर नोंदलं जाऊ शकतं ना, ज्याने न्यायालयाच्या हे लक्षात येईल की विजय निर्दोष आहे. परमेश्वर करो आणि असंच हो. असंच होईल सुहासिनी. ती जमीन जी आपण सक्सेनाच्या नावे केली होती अजूनपर्यंत त्याच्या नावावर ट्रान्सफर नाही झाली. तर मग आता आपण काय करायचं? मला तर काही समजेनासच झालंय बघा. मी सक्सेनाशी बोलून घेईन की विजयचं निर्दोषत्व सिद्ध झाल्यानंतरच ती जमीन त्याने त्याच्या नावावर ट्रान्सफर करावी. आता तोही गोष्ट मान्य करेल वा नाही करणार ते मी नाही सांगू शकत, कारण मी तर कागदपत्रांवर सह्या करून टाकल्यात. माहित नाही का, आता सक्सेनावर माझा इतका भरवसा नाहीये. तुम्ही त्याच्याशी एकदा बोलून का नाही घेत की यावेळेच्या तारखेला त्याने सगळं सत्य न्यायालयाला सांगावं? पैसे तर त्याने याच गोष्टी करता घेतलेत ना. अजून तर 5-6 दिवस बाकी आहेत. बघूया काय होतं ते. मला हवंय की तू माझा तिरस्कार करावास. तिरस्कार कर माझा, कारण की हीच माझी लायकी आहे. मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं, सर्वांच्या नजरेत तुला वाईट करून टाकलं, पण तरी तू मला वाचवण्याचा प्रयत्न करतेस, मला नवं आयुष्य देण्याचा प्रयत्न करतेस. मी हे उपकार नाही फेडू शकणार आशा. मी नाही फेडू शकत तुझे उपकार. प्लीज प्लीज माझ्यावर आणखीन कसलेही उपकार नको करूस. प्लीज. विजय, उपकारांच्या गोष्टी का करतोयस? मी तुझ्यावर कुठलेही उपकार करत नाहीये. मी तुला किती वेळा सांगितलंय की मला फक्त गोविंदचा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा आहे. एक ना एक दिवस सत्य सगळ्यांसमोर नक्कीच येईल. तर मग तू मला ही खरी गोष्ट का सांगू देत नाहीयेस? उतावळपणाने काम करू नकोस विजय. तुला इथे लपवून ठेवलंय असं जर सगळ्यांना कळलं तर तुला लगेच अटक होईल. आशा, प्लीज माझी गोष्ट समजून घ्यायचा प्रयत्न कर. मी तुझ्या उपकारांचं ओझं नाही उचलू शकणार. मी तुझ्या उपकारांचं कर्ज नाही चुकवू शकणार. मी ही जी चूक केली आहे त्याची सजा दे मला तू. माझ्यावर हे उपकार नको करूस. नाही विजय, मी तुझ्यावर कसलेही उपकार नाही करत आहे आणि ना तू कुठली चूक केलीयस आणि ना मी तुझ्याकडून काही मिळवण्यासाठी ही सेवा करते. फक्त असं समजून जा की मी जी काही सेवा करते तुला पल्लवीचा ठेवा समजून करते. तुझं पल्लवीवर किती प्रेम आहे ते तू तिला नाही विसरू शकत. मलाही हे ठाऊक आहे की पल्लवी तुझ्यावर किती प्रेम करते. माझ्यावर विश्वास ठेव विजय. पल्लवीचं सुख हिरावून घेऊन मला माझा संसार नाही थाटायचा आहे.
हे काय करून बसले मी? तिरस्काराच्या आगीत जळत जळत कुणाच्या आयुष्यात मी आग पेटवली हे मलाही नाही कळत आहे. एका बाजूला आशा आहे, दुसऱ्या बाजूला पल्लवी आहे. कुणाच्या आयुष्यात सुख येणारे कुणास ठाऊक आणि कुणाचं आयुष्य दुःखाच्या भोवऱ्यात भिरभिरत राहणार आहे मलाही नाही ठाऊक. पण या आगीत तेल ओतणारी मी आहे. खरंच मी पल्लवीला थांबवायचा प्रयत्न करायला हवा होता. खरंच मी सत्य काय आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करायला हवा होता. रेखा ही भाग्याची. मम्मा 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 तुझ्या डोळ्यात अश्रू मम्मा. काय झालंय मम्मा? मम्मा सांग ना मला प्लीज. काही नाही बेटा, काही नाही. काहीतरी झालंय मम्मा. तू तू बाहेर गेली होतीस ना? कुठे गेली होतीस तू? सांग ना. मी हो मम्मा, तू पप्पांबरोबर कुठेतरी बाहेर गेली होतीस ना? असं काय झालं मम्मा? इतकी उदास काय आहेस तू? बोल ना, कोणाकडे गेली होतीस तू? ते तुझे पप्पा ना कुणाला तरी भेटवण्यासाठी घेऊन गेले होते बेटा. तुला मला काही सांगायचं नाहीये ना? पण मला इतकं नक्की कळलंय की तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून. कालपर्यंत तर काहीच घडलं नव्हतं कृतिका, पण आज खूप काही घडून गेलेलं आहे. तुला आठवतंय का, कित्येक वेळा तू मला आशा आणि पल्लवीच्या बाबतीत समजवण्याचा प्रयत्न केला होतास. पल्लवीलाही रोखायचा प्रयत्न केला होतास. हो मम्मा, जितकं मला समजायचं ना तितकं मी सांगत होते. पण ही गोष्ट आशा आणि विजयच्या बाबतीतच आहे का? जाऊ दे ना कृतिका, मला एकटीला सोड. तू जा. ठीक आहे मम्मा. मी आधी पण म्हणालो होतो ना की तुम्ही दोघांनी काळजी करायचं कारण नाहीये. गायत्रीने जरी विजयला इथे पाहिलं असलं तरी ती कोणालाही काहीही सांगणार नाही. नाना, त्यांची देखील तशी इच्छा नाहीये. पण ज्या प्रकारे सोहनलाल आपल्या स्वतःला रोखू नाही शकले आणि गायत्री आंटीने इथे घेऊन आले, त्याच प्रकारे ते पल्लवीला पण सांगू शकतील. हो नानू, गोष्ट जेव्हा 1-2 लोकांत असते गुप्तपणे राहू शकते, पण जेव्हा ती पसरू लागते तेव्हा पसरतच जाते. म्हणून आता जे काही करायचं ते लवकर करायला हवं. तू खरं बोलतेस आशा, पण आपण आपल्याकडून करू पण काय शकतो? आणि कुठलाही मार्ग पण नजरेस पडत नाही की आपण गोविंद विषयीचं सत्य समोर आणू शकू. तुझं बरोबर आहे बेटा. विजय पण आता इथे राहू इच्छित नाही. तो आज मला सकाळीच सांगत होता की त्याला बाहेर जाऊन गोविंदचं सत्य सांगून मुखवटा दूर करायचा आहे. नानू, पण त्याच्यापाशी सांगण्यासारखं आहे काय? तो केवळ इतकंच सांगू शकतो की गोविंदने त्याला जेलमधून पळून जाण्यासाठी उकसवलं होतं. त्याला अपराधी म्हणून सिद्ध करण्यासाठी हे पुरेसं नाहीये. आपल्याला त्याचा एक गुन्हा कायद्यासमोर आणावा लागेल. हो, पण आत्तापर्यंतचे आपले सगळे प्रयत्न वाया गेलेले आहेत. ना सक्सेना विकला जात आहे, ना पोलीस तो गुंड मुन्नाला पकडू शकलेले आहेत. आणि बस या 2च व्यक्ती अशा आहेत की ज्या गोविंदच्या गुन्ह्यांची रहस्य जाणतात. वेळ बदलेल आशिष. गोविंदने नेहमी त्याची पावलं गुन्ह्याच्या दिशेनेच टाकली आहेत. आपण त्याचा उद्देश पूर्ण व्हायच्या आतच रोखायला हवं, जो पूर्ण करण्याच्या मागे तो लागलाय. कोणता उद्देश आशा? आशिष बेटा, आम्हाला वाटतंय की गोविंदला विजयची सगळी प्रॉपर्टी हडप करायची आहे.
भाग्याची. विजय, काय करतोयस तू? कुठे जातोयस? शूज का घालतोयस? अरे, किती वेळा तुला सांगितलंय की आराम कर म्हणून. असं चाललास फिरलास तर कसं चालेल? दुखतंय ना? हो दुखतंय, मला दुखतंय, पण ह्या माझ्या जखमा आहेत. तुला का त्रास होतोय? त्रास नाही होते, पण तू का असा त्रास ओढावून घेतोयस? किती वेळा तुला सांगितलंय की गपचूप बस, आराम कर. असं चाललास फिरलास तर तुझ्या जखमा कशा भरणार? पण तू असा आहेस की समजण्याचा प्रयत्नच करत नाहीस. आय एम सॉरी, मला इतकं ओव्हर रिॲक्ट करायला नको होतं. आशा, तुझ्या लक्षात आहे ना, आजपासून 5-6 दिवसांनी कोर्टाची तारीख आहे. काय तुला वाटतंय की त्याच्या आधी तू गोविंदचं खरं रूप उघड करू शकशील? विजय, गोविंदच्या खऱ्या रूपाचा खुलासा होण्यापेक्षा अधिक महत्वाचं आहे गोविंदला प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्यापासून थांबवणं. हो विजय बेटा, आम्हाला शंका आहे की आशाचं नाव घेऊन त्याने जो बहाणा बनवला होता ना तुला जेलमधून पळवायचा, गोविंद आता स्वतः तसाच वागतोय. पण हे जर असंच असेल तर मी असं नाही होऊ देणार. बेटा, जर गोविंदला प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करायची होती तर हेही होऊ शकतं की ती ट्रान्सफर पण केली असेल आत्तापर्यंत. हो नानू, मी तपास केलाय. अनेक दिवसापासून ऑफिसला सुट्टी मिळाली होती तर कदाचित ट्रान्सफर झाली नसावी. पण उद्यापासून सगळी ऑफिसेस उघडत आहेत. आशा, काय कुठल्या प्रकारे ह्याचा तपास लागू शकतो का की गोविंदने अशा कोणत्या कागदपत्रांवर सह्या करून घेतल्यात? हो, ऑफिसमधून ही माहिती मिळू शकते, कारण की आधी सगळी कागदपत्र ऑफिसमध्ये जमा करावी लागतात. मी उद्या तपास करायचा प्रयत्न करते. हा सक्सेना कळत नाही कुठे मेला ते. अहो गोविंद साहेब, सक्सेना कुठे गेला होतास तू? मी कधीपासून तुझी वाट पाहतोय. अहो माझी मुलगी आहे ना तनू, कितीतरी दिवसांपासून तिच्याकडे लक्ष देऊ शकलो नव्हतो. बस सोडायला तयार नव्हती. मोठ्या मुश्किलीने तिची समजूत घालून आलो. सक्सेना, मी तुला किती वेळा सांगितलंय, अरे आपल्या घरच्या गोष्टी घरीच ठेवत जा तू. तुम्ही असं का बोलताय? हे जे काही मी करतोय तिच्यासाठीच तर करतोय. अहो तिच्या खुशीपेक्षा आणखी महत्वाचं माझ्यासाठी काही नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. सॉरी. पुढे सांग काय चाललंय ते. एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला. आज तुमच्या सासऱ्यांचा फोन आला होता. काय? हो, पप्पांचा फोन? मग काय म्हणाल तुला ते? त्यांची इच्छा आहे की 5 दिवसानंतर विजयला हजर करायची जी तारीख आहे त्या तारखेआधी मी विजयला निर्दोष म्हणून सिद्ध करावं आणि त्यानंतर ती प्रॉपर्टी नावावर ट्रान्सफर करून घ्यावी. व्हॉट? पण पप्पांनी तर ह्या बाबतीत माझ्याशी काहीच बोलणं नाही केलं. आता सांगा काय करायचं? सक्सेना, करायचे काय? अरे करायचं तेच आहे जे आपण ठरवलं होतं. अनेक दिवसांच्या सुट्टीच्या नंतर आज सगळी ऑफिस उघडत आहेत, तेव्हा लवकरात लवकर हे काम करून टाक. प्रॉपर्टी ट्रान्सफर कर. ठीक आहे, जर तुमचा हाच निर्णय आहे तर होऊन जाईल. आयुष्याच्या समुद्रात भावनांच्या लाटा तर येतच असतात, पण त्यात वाहता वाहता माणसाने इतकं खोलवर वाहून जाता कामा नये की कोणी त्याला पुन्हा किनाऱ्यावर आणूच शकणार नाही. आणि मी फक्त हे सांगण्यासाठी फोन केलाय की आता माझ्यापासून काही नाही लपलंय आणि मला तुझी नस आता कळलेली आहे. हे तू काय बोलतोयस? तेच जे तू ऐकतोयस.